अण्णापूर आणि पंचकृषीतील जमलेल्या तमाम माझ्या माता बहिणींचं, रसिक बांधवांचं, तरुण बांधवांचं, लहान मुलांचं, म्हाताऱ्या माणसांचं माझ्या पार्टीच्या वतीने मनपूर्वक मी या ठिकाणी स्वागत करते। ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवलंय, ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवलंय त्यांचे नाव आहे नामदेव मारुती झंजाड, बरोबर ना? आणि झंजाड परिवार, कारण नाव गाव हे कधी ऐकलेलं नसतं म्हणून थोडंसं जिभेला जड जातं। जरी काही चुकलं तरी क्षमा असावी। हौस तर सर्वांनाच असते, हौस सर्वांनाच असते, पण पैसे खर्च करायचं धाडस सर्वांना नसते। माझ्या माता बहिणीचं सांगते, माझंही सांगते, आपल्या अंगावरची 10,000ची जरी साडी असेल तरी आपल्याला आवडत नाही। मैत्रीण लगेच म्हणणार, बघ ना तिच्या अंगावर किती सुंदर साडी आहे, चल तरी विचारू कितीची होता ही साडी? 2,000ची। बाई लय महाग आहे हो। हौस सर्वांनाच असते, पण पैसे खर्च करायचं धाडस सर्वांना नसते। आणि ते धाडस या परिवाराने केलं आहे। खास कार्यक्रमाच्या प्रथम आप्पांना वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा। अरे बापरे, मी तर मागितला होता एक डोळा, देवानं दिलं 2 डोळे। म्हणलं पोरगी मिळाली बस झालं मला। त्यांनाच माहित नाही माझी पोरगी कुणीकडे गेली। पोरगी इकडे आल्यावर माय बघत असं कुठं चालली बरं? ही तर आईला शोधते आहे। या ठिकाणी तुम जियो हजारों साल अप्पा, तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। तुम्हाला सर्वांनी मी ऐकत होते, शुभेच्छाचा वर्षाव केला, वर्षाव। किती प्रेम आप्पांवरती। महिला मंडळ, सगळं कमावता येतं, सोपं आहे, सर्व कमवायचं सोपं आहे, पण माणूस आणि माणूस कमवणं खूप अवघड आहे। माणूस कमवता आला पाहिजे, त्याला म्हणायचं सगळं कमवलं। कारण कमवायला माणसाला, इज्जत कमवायला भरपूर दिवस लागतात मंडळी, पण गमवायला 10 मिनिटं सुद्धा लागतात का? म्हणून म्हणायचं आहे या ठिकाणी सुंदर असा जागरण गोंधळाचा कार्यक्रम उभा केलेला आहे। ओहो, राधा गवळण तुमच्यासारखी सासरवशील होती बरं का। तिला सुद्धा काम धंदा करावा लागायचा, मग थोड्याशा बाजाराला जावं लागायचं, पण नेहमीप्रमाणे श्री कृष्ण तिची वाट अडवल्याशिवाय राहत नाही, भांडण केल्याशिवाय राहत नाही। राधेची वाट कृष्ण कसा अडवतो? बासरी वाजवून। त्यांनी जर बासरी वाजवली, राधेला वाट दिसत नव्हती, सरळ कृष्णाकडे जावं लागायचं। म्हणून ही राधा कृष्णाला काय म्हणते? मुरारी वाजवी तो काना
काना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना महिला मंडळ कृष्णाने अंगावरती राधेसाठी साज कोणता घातलाय माहितीये का कुंडल शोभे कुंडल शोभे काशी पितांबर कस्तुरी तिलक कुंडल शोभे काना पण राधा म्हणते हे कान्हा कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ वृंदावना हो द्या भिंगना
ड्युटी म्हणजे तुमचा या ठिकाणी संसार कसा चालला पाहिजे आनंदा त्याचं मन आहे पळी पळी तेल जळा मागची रातविडा तळ ड्युटी तिळी 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 जळली पाहिजे भडा 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 नाही जळली पाहिजे तेल कमी टाका म्हणून म्हणायचं आहे राधा म्हणते कशी जाऊ आप्पा कशी जाऊ मी कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ मी कशी जाऊ 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 मी कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ